Students, today we are revising the chapter Life Processes in Living Organism Part First. याच्यापूर्वी आपण या प्रकरणामधले घटक छोट्या छोट्या व्हिडिओच्या मार्फत पाहण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न केला. आज आपण या चॅप्टरमधील काही कन्सेप्ट इन शॉर्ट मध्ये रिवाइज करण्याचा प्रयत्न. फर्स्ट वन इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. We all know life processes are common in all living organisms, and because of control and coordination between different life processes, one living thing can survive. Which are the different life processes which are happening in our body? Respiration, digestion, excretion, reproduction, control and coordination. These are the different life processes which take place in our body. They function properly, they coordinate properly, and that's why our living organism can perform any function. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया घडत असतात, त्यांच्यामध्ये समन्वय असतो आणि त्यामुळं सजीवाचं जीवनचक्र हे सुरळीतपणे पार पडत असतं. हाऊ दिस लाईफ प्रोसेसेस वर्क? हे सगळ्या सजीवांच्या मधल्या जीवन प्रक्रिया कशा कार्य करत असतील? वी नो दॅट फॉर एनी वर्क वी नीड एनर्जी. कोणतंही काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज असते. अँड हाऊ वी गेट एनर्जी? वी नो वी ईट डेली फूड स्टफ. आपण रोज आहार घेतो. बट नॉट ओनली फूड स्टफ्स आर नेसेसरी फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी, बट फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी ऑक्सिजन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. केवळ अन्नपदार्थ खाल्ल्यामुळं आपल्याला ऊर्जा मिळत नाही, तर ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्याला अन्नपदार्थांबरोबरच ऑक्सिजनची सुद्धा गरज असते. दॅट मीन्स वी रिक्वायर दिस लाईफ प्रोसेसेस कॅन परफॉर्म देअर फंक्शन प्रॉपरली इफ दे गेट एनर्जी. अँड हाऊ दे गेट एनर्जी? एनर्जी इज ऑब्टेन्ड फ्रॉम foodstuff प्लस ऑक्सिजन. या प्रकरणामध्ये आपण ही ऊर्जा कशा पद्धतीने मिळवली जाते हे आता आपण अभ्यासणार. सेकंड पॉइंट इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. आत्ताच आपण बघितलं की फॉर एनर्जी प्रोडक्शन वी रिक्वायर फूडस्टफ ॲज वेल ॲज ऑक्सिजन. Respiration are of two types. In human being, respiration are of two types. That one is body level respiration and another is cell level respiration. मानवामध्ये दोन प्रकारची श्वसन प्रक्रिया घडते. वन इज बॉडी लेवल, शरीर स्तरावरती श्वसन प्रक्रिया घडते, आणि दुसरी सेल लेवल और सेल्युलर लेवल, पेशी स्तरावरती श्वसन प्रक्रिया घडते. व्हॉट इज बॉडी लेवल रेस्पिरेशन? दॅट वी नो इनटेक ऑफ ऑक्सिजन and carbon dioxide is released from body, that is called as body level respiration. ऑक्सिजन शरीरामध्ये घेणं आणि कार्बन डायऑक्साईड शरीरातून बाहेर सोडणं याला आपण म्हणतो बॉडी लेवल रेस्पिरेशन, किंवा त्यालाच आपण म्हणूया एक्सचेंज ऑफ. कोणाचं एक्सचेंज? CO2 and O2. कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांची देवाणघेवाण इनहेल अँड एक्सहेल प्रोसेस मार्फत जी होते त्याला आपण म्हणतो बॉडी लेवल रेस्पिरेशन. अँड अनादर रेस्पिरेशन दॅट इज सेल लेवल रेस्पिरेशन, पेशी स्तरावरील श्वसन. आणि ह्या पेशी स्तरावरील श्वसनामध्ये ऊर्जा निर्मिती होत असते. दिस सेल लेवल रेस्पिरेशन इज अगेन टू टाइप. One is aerobic respiration and another is anaerobic respiration. What is aerobic respiration? In the presence of oxygen. Respiration which take place in the presence of oxygen, that is called as aerobic respiration. ऑक्सी श्वसन त्याला आपण म्हणतो. And another is anaerobic respiration, that is in the absence of oxygen. ऑक्सिजन शिवाय घडणारी जी श्वसन प्रक्रिया आहे
त्याला आपण म्हणतो अनएरोबिक रेस्पिरेशन और त्याला मराठीमध्ये म्हणतो विना ऑक्सी श्वसन. तर आता आपण बघणार आहे हाऊ सेल लेवल रेस्पिरेशन टेक प्लेस इन 2 वेज. वन इज एरोबिक रेस्पिरेशन अँड अनदर इज अनएरोबिक रेस्पिरेशन. आता हे एरोबिक आणि अनएरोबिक मध्ये ऊर्जा निर्मिती सेल लेवल रेस्पिरेशन कशा पद्धतीने घडतं हे आपण बघणार आहे. फर्स्ट वन इज एरोबिक रेस्पिरेशन. We eat different food stuff. आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ खातो. कशासाठी हे आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ खातो? फॉर गेटिंग डिफरंट न्यूट्रिएंट्स सच ॲज कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल, फॅट. हे सगळे पोषक घटक आपल्याला मिळण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ खात असतो. आणि आपल्या शरीराला ऊर्जा देणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे कार्बोहायड्रेट्स. ग्लुकोज इज अ वन काइंड ऑफ कार्बोहायड्रेट. ग्लुकोज हे एक प्रकारचं कार्बोहायड्रेट आहे आणि त्याच्यापासून आपण ऊर्जा मिळवत असतो. आता हे जे आपण एरोबिक रेस्पिरेशन बघतोय, दिस एरोबिक रेस्पिरेशन टेक प्लेस इन 3 वेज. फर्स्ट स्टेप इज ग्लायकोलिसिस. पहिली प्रक्रिया जी आहे त्याला आपण म्हणणार आहे ग्लायकोलिसिस. What happens in glycolysis? Glycolysis take place in cytoplasm. What is cytoplasm? Material, chemical in cell, inside cell membrane. Material from cell membrane to nuclear membrane. यांच्यामध्ये असणारा जे पदार्थ आहे, रासायनिक पदार्थ आहे, त्याला आपण म्हणतो सायटोप्लाझम. तर ही ग्लायकोलिसिस प्रक्रिया कोणामध्ये कुठं घडून येते? नेमकी पेशीमध्ये, सायटोप्लाझममध्ये घडलेली आपल्याला दिसून येते. व्हॉट हॅपन्स इन दिस ग्लायकोलिसिस प्रोसेस? द मोलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप. इन ग्लायकोलिसिस मोलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड and that process is called as glycolysis. And in this chemical reaction the byproducts are formed are 2 molecules of pyruvic acid, again ATP molecule, again NADH2. When glycolysis take place, these substances are formed as well as water molecules. 2 molecules of each pyruvic acid, ATP molecule, NADH2 and H2O are formed in this glycolysis process. This takes place in cytoplasm. Again, this pyruvic acid is converted into acetyl कोएन्झाइम ए. अतिशय महत्त्वाचा भाग आहे बघा की ह्या पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ॲसेटिल कोएन्झाइम ए या पदार्थामध्ये त्या पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन होतं. त्यावेळेला काय तयार होतं बघा? 2 molecules of NADH2 and CO2. 2 molecules of NADH2 and CO2 are formed. Aerobic respiration take place in 3 steps. One is glycolysis. What happens in glycolysis? Glycolysis take place in cytoplasm. In glycolysis, glucose is oxidized step by step, and when oxidation of glucose take place, these products are formed. 2 molecules of pyruvic acid, 2 molecules of ATP, 2 molecules of NADH2 and 2 molecules of H2O are formed. Again, these 2 molecules of pyruvic acid are converted into acetyl coenzyme A. In this reaction, 2 molecules of NADH2 and CO2 are formed. In this way, glycolysis takes place. What is the another step in aerobic respiration? That we call it as a tricarboxylic acid cycle.
tricarboxylic acid cycle. What is a tricarboxylic acid cycle? This cycle takes place in माइटोकॉन्ड्रिया. ही जी ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल आहे ती कुणामध्ये घडून येते? माइटोकॉन्ड्रियामध्ये घडून येते. त्या माइटोकॉन्ड्रियामध्ये we know that mitochondria is called as powerhouse of cell. हे जे ऍसिटिल कोएन्झाइम A चे जे दोन मॉलिक्यूल तयार झाले, from these two pyruvic acid we get two molecule of acetyl coenzyme A, and these acetyl coenzyme A enters in mitochondria. हे दोन ऍसिटिल कोएन्झाइम A चे रेणू मॉलिक्यूल्स हे माइटोकॉन्ड्रियामध्ये प्रवेश करतात, and on this acetyl part of acetyl coenzyme A get completely oxidized and chain reaction take place. Tricarboxylic chain reaction take place on acetyl part of acetyl coenzyme A. That means we say that this acetyl coenzyme A part is completely oxidized. Acetyl part of acetyl coenzyme A completely oxidized. म्हणजे ह्या ऍसिटिल कोएन्झाइम A मधला जो ऍसिटिल पार्ट आहे याच्यावरती चेन रिएक्शन सायक्लिक रिएक्शन घडून येतात आणि त्यातला ऍसिटिल पार्टचं कंप्लीट ऑक्सिडेशन होतं, अँड आफ्टर कंप्लीट ऑक्सिडेशन वी गेट डिफरंट मोलिक्युल्स सच ॲज CO2, H2, NaDH2 and FADH2. What are these NaDH2 and FADH2? These are the enzymes. NaDH2 आणि FADH2 काय आहे? निकोटिनामाइड ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. NaDH2 फ्लॅविन ॲडिनाइन डायन्यूक्लियोटाइड. पुस्तकामध्ये तुम्हाला याचा लॉंग फॉर्म मिळेल. This is the second step in aerobic respiration. First step is glycolysis and second step is tricarboxylic acid cycle. Now what is the third step? Third step, that is electron transfer chain reaction. Third step is ETC. In short, it called as a ETC, electron transfer chain reaction. The NaDH2 molecule and FADH2 molecule, which are formed in glycolysis as well as tricarboxylic acid cycle process, they take part in ETC reaction, electron transfer chain reaction. We write it as a only NaDH2 and FADH2 molecules take part in ETC reaction. Where it take place? It also take place in mitochondria. And we get energy in the form of ATP molecule. From each NaDH2 we get 3 ATP molecule. From each NaDH2 molecule we get 3 ATP molecule, while from each FADH2 we get 2 ATP molecule. This energy is stored in the form of adenosine triphosphate molecule. त्याला आपण म्हणतो ऊर्जा संपृक्त रेणू. हे NaDH2 पासून 3 ATP मिळतात आणि FADH2 पासून आपल्याला 2 ATP मिळतात. In this way, glucose is completely oxidized in aerobic respiration and we get final product CO2, H2O and energy. This energy is in the form of ATP. बघा लक्षात आलं का? आपण पहिली सेल लेवल रेस्पिरेशन बघतोय. या सेल लेवल रेस्पिरेशन मधला पहिला भाग बघितला एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन which take place in the presence of oxygen, म्हणजेच ऑक्सिडेशन प्रक्रिया. ऑक्सिडेशन मध्ये काय आहे? हे एरोबिक रेस्पिरेशन 3 प्रकारे घडलं. वन इज ग्लायकोलिसिस, second is tricarboxylic acid cycle and third one is electron transfer chain reaction. ग्लायकोलिसिस मध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं. ही ग्लायकोलिसिस सायटोप्लाझम मध्ये होते. हे प्रॉडक्ट
प्रोडक्ट तयार होतात. त्याच्यानंतर याच्या पायरुव्हिक ॲसिडचं कन्व्हर्जन ॲसेटिल कोएन्झाइममध्ये होतं. त्यावेळेला NADH2 आणि CO2 मॉलिक्यूल तयार झाले. ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल कोणामध्ये घडून येते? मायटोकॉन्ड्रिया पेशीच्या तंतुकणिकेमध्ये घडून येते. त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये जे ग्लायकोलिसिसमध्ये ॲसेटिल कोएन्झाइमचे 2 मॉलिक्यूल तयार झाले ते प्रवेश करतात. ॲसेटिल पार्ट त्याच्यावरती डिफरंट चेन रिॲक्शन्स घडून येतात. इट इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड अँड वी गेट CO2, H2, NADH2 अँड FADH2. या 2 प्रोसेसमध्ये जे NADH2 FADH2 तयार झालेले आहेत ते तिसऱ्या रिॲक्शनमध्ये भाग घेतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनमध्ये. इट इज ऑल्सो टेक प्लेस इन मायटोकॉन्ड्रिया. ते सुद्धा मायटोकॉन्ड्रियामध्ये घडून येतं. आणि या रिॲक्शनमध्ये NADH2 पासून आपल्याला 3 ATP मॉलिक्यूल मिळतात आणि FADH2 पासून आपल्याला 2 ATP मॉलिक्यूल मिळतात. आणि ATPलाच आपण काय म्हणतो? एनर्जी. आपल्या शरीरामधली जी ऊर्जा असते ती ऊर्जा ATPच्या स्वरूपामध्ये साठवून ठेवली जाते. व्हेन द थर्ड इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन इज completed, complete oxidation of glucose take place and final product we are getting that are CO2, H2O and energy. मला वाटतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण डायग्रामद्वारे आपण एरोबिक रेस्पिरेशन कशा पद्धतीनं होतं ते आपण बघूया. त्यानंतर अनएरोबिक रेस्पिरेशन सुद्धा कशा पद्धतीने घडणार आहे हेही आपण बघणार आहे. When carbohydrates in our body are insufficient, then fats and proteins are used for the production of energy by mitochondria. Suppose this is carbohydrates, glucose, that are nothing but carbohydrates. These carbohydrates या ठिकाणी आपण बघितलं सेल लेवल एरोबिक मध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झालं. कार्बोहायड्रेट्स मध्ये या ठिकाणी काय घेतले आपण? ग्लुकोज घेतलं. आणि या ग्लुकोजची पहिली स्टेप कोणती होती? ग्लायकोलिसिस. ओके. आणि ह्या ग्लायकोलिसिस मध्ये काय तयार झालं? पायरुव्हिक ऍसिड. पायरुव्हिक ऍसिड. पायरुव्हिक ऍसिड पासून काय तयार झालं? acetyl coenzyme A. अगेन हा acetyl coenzyme A ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल तयार झाली, त्याच्यावरती रिॲक्ट झाली, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन झाली. त्याचबरोबर त्याच ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकलला आपण काय म्हणणार आहे? क्रेब. क्रेब हे शास्त्रज्ञ त्यांनी हे शोधून काढलं म्हणून त्या ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकललाच नाव देण्यात आले क्रेब सायकल. आणि या क्रेब सायकल नंतर आपल्याला फायनल प्रॉडक्ट मिळालेले आहेत CO2 प्लस H2O प्लस एनर्जी हे प्रॉडक्ट आपल्याला मिळाले फायनल. म्हणजे कार्बोहायड्रेट्सचं ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर. पण कार्बोहायड्रेट्स जर आपल्या शरीरात सफिशियंट नसतील तर आपण लिपिड्स आपल्या शरीरामध्ये युटिलाइज केले जातात किंवा प्रोटीन्स. लिपिड्स आर कन्व्हर्टेड इनटू फॅटी ऍसिड while proteins are converted into amino acids. Again, these fatty acids and amino acids are converted into acetyl coenzyme A. Acetyl coenzyme. Again, this acetyl part of acetyl coenzyme A Krebs cycle take place, and finally we are getting product CO2, H2O and energy. This is the aerobic respiration. Now we are going to see what is anaerobic respiration. Anaerobic respiration in the absence of oxygen. In anaerobic respiration, second one is anaerobic respiration. This is completed in 2 steps. One is glycolysis and another is
fermentation. We already know what is glycolysis. Oxidation of glucose. Here, incomplete oxidation of glucose takes place. What happens? In anaerobic respiration, incomplete oxidation of glucose takes place. That's why we are getting minimum amount of energy in anaerobic respiration. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोजचं कंप्लीट ऑक्सिडेशन होत होतं, मात्र अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये ग्लुकोजचं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतं, अँड दॅट्स व्हाय वी आर गेटिंग मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी इन दिस प्रोसेस. व्हॉट इज फर्मेंटेशन? आता आपण बघितलं की ग्लुकोज ग्लायकोलिसिस प्रक्रियेमध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर आपल्याला जो पदार्थ मिळतो तो जो आहे इनकम्प्लीट ऑक्सिडेशन नंतरचा मिळालेला पदार्थ जो आहे दॅट पायरुविक ॲसिड. हा पायरुविक ॲसिड जो आहे दॅट इज कन्व्हर्टेड इनटू ऑर्गॅनिक ॲसिड और अल्कोहोल विथ द हेल्प ऑफ सम एन्झाइम्स. ग्लुकोजचं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन झाल्यानंतर आपल्याला कोणता पदार्थ मिळाला आहे? पायरुविक ॲसिड. And this pyruvic acid may be converted into alcohol or in some other organic acid. The process of conversion of pyruvic acid into alcohol or organic acid in the presence of enzymes or with the help of enzymes, that process is called as fermentation. म्हणजे फर्मेंटेशन प्रक्रियेमध्ये पायरुविक ॲसिड जो आहे कुठून मिळाला आपल्याला? पायरुविक ॲसिड ग्लायकोलिसिस प्रक्रियेमध्ये ग्लुकोजचं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन झालं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पायरुविक ॲसिड मिळालं आणि हे पायरुविक ॲसिड एन्झाईमच्या मदतीने त्याचं रूपांतर अल्कोहोल किंवा ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये केलं जातं. या प्रक्रियेला आपण म्हणतो फर्मेंटेशन. These are the main two steps which take place in anaerobic respiration. आता हे अनएरोबिक रेस्पिरेशन कुणामध्ये घडून येतं? इन ह्युमन बिईंग ऑल्सो. मानवाच्या शरीरामध्ये सुद्धा हे अनएरोबिक रेस्पिरेशन घडून येऊ शकतं इन हायर प्लांट्स, ॲनिमल्स. कधी हे घडतं? when the oxygen level in surrounding is depleted. म्हणजे जेव्हा परिसरामध्ये ऑक्सिजनची लेवल जी असते ती कमी होते तेव्हा आपल्या शरीरामध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. ॲट द टाइम ऑफ जर्मिनेशन ऑफ सीड, बीजांकुरणाच्या वेळेला जेव्हा जमीन पाण्यामध्ये बुडलेली असते त्यावेळेला बिया ज्या असतात त्या पाण्यामध्ये बुडलेल्या बिया त्या अनएरोबिक रेस्पिरेशन करत असतात. किंवा ड्युरिंग एक्सरसाइज जेव्हा आपण व्यायाम करतो त्यावेळेला आपल्याला थोडंसं दमल्यासारखं होतं. का आपल्याला दमल्यासारखं होतं? तर आपल्या पेशींमध्ये लॅक्टिक ॲसिड हा पदार्थ तयार झालेला असतो. आपल्या शरीरामधली ऑक्सिजनची लेवल कमी झालेली असते आणि त्यावेळेला आपल्या पेशी अनएरोबिक रेस्पिरेशन करत असतात. ज्या पद्धतीनं आपण एरोबिक रेस्पिरेशनची डायग्राम बघितली तीच आपण आता अनएरोबिक रेस्पिरेशन सुद्धा बघणार. हाऊ अनएरोबिक रेस्पिरेशन टेक प्लेस इन टू स्टेप्स. One is glycolysis and another is fermentation. Anaerobic. Anaerobic respiration. What happens in this anaerobic respiration? Again, carbohydrates that are nothing but the glucose. ग्लुकोजचं काय झालेलं आहे? ऑक्सिडेशन, इनकम्प्लीट ऑक्सिडेशन कोणत्या प्रोसेसमध्ये? ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये. ग्लायकोलिसिसमध्ये आपल्याला काय मिळालं? ॲसेटिल कोएन्झाइम पायरुविक ॲसिड मिळालं आणि या पायरुविक ॲसिडचं या पायरुविक ॲसिडचं काय झालं? दुसरी स्टेप कोणती आहे अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये? फर्मेंटेशन. ग्लायकोलिसिस मध्ये आपल्याला दोन गोष्टी मिळणार. इथं समजा पायरुविक ॲसिड मिळालेला आहे, इथं आपल्याला पायरुविक ॲसिड मिळालेला आहे. का मी या ठिकाणी लिहिलं? बिकॉज
in fermentation process we get, sometimes we are getting alcohol, sometimes we are getting organic acid, and different vitamins or enzymes are also produced in this fermentation process. That's why आता या पायरुव्हिक ऍसिडचं पुन्हा काय झालं, फर्मेंटेशन. Again here also fermentation. आता या फर्मेंटेशन प्रक्रियेमधून आपल्याला काय काय मिळते, वन इज अल्कोहोल, अनदर इज ऑर्गॅनिक ऍसिड, मे बी विटामिन्स, ऑर्गॅनिक ऍसिड सच ॲज लॅक्टिक ऍसिड, ज्याच्यामुळे आपल्या शरीराला थकवा जाणवतो ते लॅक्टिक ऍसिड, विटॅमिन्स. आता हे अल्कोहोलचा वापर करून केलं जातं ईस्ट. ईस्टपासून आपल्याला अल्कोहोल मिळतं. त्याचबरोबर आपल्याला लॅक्टिक ॲसिड जे आहे ते लॅक्टिक ॲसिड कुणामध्ये जमा होतं बघा, मसल सेल, एरिथ्रोसाइट अँड मसल सेल्स. विटॅमिन्स बाय प्रॉडक्ट तयार होतात, विटॅमिन्स किंवा या ठिकाणी व्हिनेगर हे बाय प्रॉडक्ट्स तयार होतात आणि हे विटॅमिन्स किंवा बाय प्रॉडक्ट जे आहे ते कुणापासून तयार केले जातात, व्हेरियस एन्झाइम्स, सॉरी नॉट एन्झाइम्स, मायक्रोब्स, व्हेरियस मायक्रोब्स. बघा आपण एरोबिक रेस्पिरेशन बघितलं, अनएरोबिक रेस्पिरेशन बघितलं. एरोबिक 3 स्टेपमध्ये होतं, अनएरोबिक 2 स्टेपमध्ये आहे. वन इज ग्लायकोलिसिस अँड अनदर इज फर्मेंटेशन. आणि ह्या फर्मेंटेशन प्रक्रियेमध्ये आपल्याला मिळतो अल्कोहोल ॲज वेल ॲज ऑर्गॅनिक ॲसिड. In this way, incomplete oxidation of glucose takes place and we get less amount of energy. अशा पद्धतीनं आपल्याला एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे एनर्जी मिळत असते.